सो गाईज मी झाली आहे रेडी आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मला काही कामानिमित्त बाहेर जायचं आहे. सो त्यासाठीच मी चाललेली आहे. पुढे पण मी तुम्हाला दाखवते की मी नक्की कुठे चालली आहे आणि काय काम आहे ते. ॲक्च्युली बघाल तर पाऊस थोडा थांबलेला आहे. तो तुम्ही बघाल तर बाहेर पाऊस तर खूप आहे. म्हणजे तरी कंटिन्यू असं नाही बोलू शकत कालसारखा. आज थोडा मधून येतोय जातोय, पण जेव्हा पण येतो तेव्हा खूप जोरदार असा पाऊस येतोय. सो मी आली ऑफिसला आणि ऑफिसमध्ये माझ्या 2 ते 3 मीटिंग्स होत्या. सगळ्याच शूट करणं पॉसिबल नाही झालं. सो जी मीटिंग पॉसिबल होती ती मी शूट केली आणि थोडंफार काही काम होतं ते मी कंप्लीट केलं आणि त्यानंतर मी निघाली व्हिडिओ शूटला. ॲक्च्युली माझं बाहेर काम जे होतं मी तुम्हाला सांगत होती ते आहे व्हिडिओ शूटिंग. व्हिडिओ शूटिंगसाठी मी एका ठिकाणी आलेली आणि इथे इथे माझ्यासोबत एक हादसा झाला. हादसा इन द सेन्स की एक छोटासा बोलू शकता, म्हणजे असं काही लागलं वगैरे तसं नाही आहे. पण इथे जेव्हा मी शूट करत होती सो त्यावेळेस माझ्या हातामध्ये होती चावी आणि ती खाली पडली. अचानकमध्ये ती खाली पडली. सो मी पुन्हा जाऊन ती चावी आणली आणि पुन्हा शूट केली. ती चावी ॲक्च्युली ते खाली गवतात पडली आणि त्यामुळे ती बराच वेळ मिळत नव्हती. सो ती मिळाली आणि त्यानंतर मी पुन्हा शूट कंप्लीट केलं. सो शूटनंतर मी रिटर्न घरी यायला निघाले. सो घरी येताना मला मध्ये रस्त्यात दिसले मक्याचे कणीस. सो मस्त त्याने मला 50 रुपयाला 3 मक्याचे कणीस दिले आणि मी ते मक्याचे कणस घेऊन घरी आले. म्हटलं घरी नाही आले अजून, घरी जाणारच होती. तेवढ्यात मला आठवलं की मुलांना मी काहीतरी घेऊन जाते. सो मला इथे भेलपुरीवाला दिसला. सो मुलांना दहीपुरी आवडते म्हणून मी दहीपुरी घेतली. हे दुकान आमच्या बिल्डिंग खालीच आहे. सो खूप फेमस आहे आणि इथली पाणीपुरी, भेलपुरी, दहीपुरी काही म्हणा टेस्टी असतं. सो मी इथून ही दहीपुरी घेऊन निघाली आणि घरी घेऊन मुलांना ही दहीपुरी खूप आवडली. त्यांनी खूप खाल्ली. सो अशा प्रकारे आजचा दिवस स्पेंड केला आणि जे मी मक्याचे कणीस आणलेले घरी सो तेही मी बॉईल करायला ठेवलेले, तेही बॉईल करून मी मुलांना दिले. सो अशा प्रकारे त्यांचीही मजा झाली. सो गाईज प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. आय होप सो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि आवडत असतील तर प्लीज लाईक करा. मी असे अजून नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाईन. थँक्यू.